श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंत सुलभ होत असे. बोलणे असो हे आता वर्ण पुढे स्वामी चरित्र अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नरसिंह सरस्वती. जयाची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्ण तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखिले. त्यांनी समस्त नाना योग अभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हट योग साधन ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले. ज्ञानतयाचे पाहिले कित्येकाचे चरण धरले परी गेले व्यर्थची. ऐसे समय अक्कलकोटी स्वामी दर्शन इच्छा धरून पोटी. आले नरसिंह सरस्वती महिमा श्रीचा ऐकोनी. सन्मुख पाहून तयाला आज्ञाचक्र भेदातला. एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयाच. श्लोक ऐकता तेची समाधी लागली त्याची. स्मृती न राहिली देहाची. ब्रह्मसमृंदी प्राणवायू. आश्चर्य करीती सकळजण असो झाल्या. काही वेळा समाधी उतरून तत्काळ नरसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजावरी मस्तक ठेवले जडकरी. सदगदित झाले अंतरी हर्षपोटी न समावे. उठून या करती स्तुती धन्य धन्य स्वामी मूर्ती येती मूर्ती. केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला. असो नरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येती. तेथेच वास्तव्य करती सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्य केली दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले. पाहुणे नरसिंह सरस्वती समर्थ बोलले त्या समयास. लोके धन्यता पावलासी वर योषित पळून. तेसे द्यावे सोडून तरी श्रेष्ठत्व पावसी जने. मग सहजच सुरभवनी अंती जासी सुखाने. ऐकोनी समर्थाची वाणी आश्चर्य वाटले सकळामणी. नरसिंह सरस्वती स्वामी असून विपरीत केवी करिता ती. परी अंतरीची खून येती तत्काळ जाऊन. पाहू लागले अधोवदन शब्द एक न बोलवे. असो तेव्हापासून सिद्धी दिली सोडून. येऊन राहिले स्वस्थानी धर्मकृत्य बहु केली. यशवंतराव भासेकर नामे देव मामलेदार. त्यासी ज्ञानसाचार समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याची प्रसिद्ध सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊन बंड केले ज्याने. सर्वत्र समर्थाची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्याचे चित्त दर्शनाते पातले. स्वकार्य चित्तोनी अंतरी खडक दिदले श्रीच्या करी. माझे मजवरी कृपा करी तरी खडीग हाती देतील. जाऊन बसला दूर श्रीने जाणिले अंतर. त्याचे पाहुणी कर्मघोर राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी. तर वडाच्या झाडावरी तलवार दिली टाकून. कार्य आपण योजिले ते शेवटास न जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खडक करी. परी तो अभिमानी पुरुष खडक घेऊन तेसेच आला परत स्वस्थानास. झेंडा उभारला बंडाचा. त्यात त्यासी यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी परिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थच. असो स्वामीचे भक्त तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात राजाश्रित सरदार. मायापाश तोडोनी दृढ झाले स्वामीचरणी. भजन पूजन निषेधिनी करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाली मानसे. यमदूत दिसते दृष्टीसी मृत्यू समय पातला. पाहून या विपरीत परी श्रीचरणी धरले झडकरी. उभा राहिला काळदुरी नवलपरी जाहले. दीनवदन होऊन दृढ करी घातली मिठी चरणी. तात्या करीती विनवानी मरण माझे चुकावे. ते पाहुणे श्री समर्थ कृतांतासी काय सांगत. हा असे माझा भक्त आयुष्य त्याचे न सरले. पहिलं तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत. त्यासी न्यावे त्वरित स्पर्श ते करू नका. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले. तात्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर. जन पाहुणी आश्चर्य करती धन्यता तोर वर्णितात. बैला प्रतिदितले मुक्ती मरण चुकले तात्याचे. ऐशे लीला असंख्य वर्णो जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकटकथा समंत. सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय गोडा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय 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 करुणाकरा. जय 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 तिवरा भक्तजन सत्ता संतापहारा सर्वेश्वरा गुरु या राया. वर्णिता समर्थाचे गुण नाना दोष होती दहन. सांगता ऐकता पावन वक्ता श्रोता दोघे. असो कोणे एके दिवशी इच्छा धरुणी मानसी. ग्रस्ता एका दर्शनासी समर्थाच्या पातला.
करून या स्त्रीची स्तुती माता ठेविला चरणावरती. तेव्हा समर्थ त्या ते वदती हास्यवदन करुणी. फकीराती देई खाना तेने पुरतील सर्व कामना. पक्वाने करुणी नाना तेच्छा भोजन देईजे. ग्रस्ते आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने. फकीर बोलविले 5 जण जीव घातले तयाते. फकीर तृप्त होऊन जाते उच्चिष्ट उरले पात्रावरते. तेव्हा समर्थ अद्यपि ती ग्रस्ता ते सत्वर अन्नशेष करी ग्रहण. तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या ग्रस्ताचे मन शशांक झाले ते दवा. म्हणे यवनी याती अपवित्र. कैसे घेऊ उच्छिष्ट यातीमध्ये पावेन कष्ट. कळता स्वजना गोष्ट हे आला म्हणे ऐसा विचार. तो समर्थासी कळला सत्वर. म्हणती हा अभाविक नर. कल्पना चित्ती याची या. इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट ग्रस्त. मग एक येऊनी स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन. द्रव्य मिळावया साधन त्याजवळी नसे परी. त्यासी देखुनी समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घे त्वरित. तो निशंक मनात पात्रावरी बसला. त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाय त्वरित. सफल होतील मनोरथ द्रव्यप्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला तत्काळ मुंबईसे आला. उगाच भटकू लागला द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समय एके दिवशी ग्रस्त निघाला फिरायासी. येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहील. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन पाही ग्रस्त पडला दृष्टीसी. त्याने बोलविले त्याला आसनावरी बसवले. 10,000च्या तिथल्या नोटा म्हणून आणून सत्वर. ग्रस्त मनी आनंदला बाई ते आशीर्वाद दितला. द्रव्यलोभ होता आला शुद्धीवर सत्वर. समर्थाचे वचन सत्य ग्रस्त आली प्रचित. वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामीचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकट कथा समर्थ सदा एक भाविक भक्त. 20वा अध्याय घोडा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामीचरित्र सारामृत झाले 20 अध्यायपर्यंत करून माझे मुखनिमित्त वदले श्री स्वामीराज. आता कळसाध्याय 21 कृपा करुणी वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनाकारणे. संपवावा अवतारात ऐसे मना माझे येता. जडदेह त्यागुणी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज. शिके 1800 पूर्ण सत्वर ते बहुध्यान. मास चैत्र कृष्ण पक्ष त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहाराचा अवसर. चित्त करून एकाग्र निगमन झाले निजरूपी. षटचक्र ते भेदोनी ब्रह्मरंद छेदोनी. आत्मज्योती निघाली पूर्ण हृदयामधून ते दवा. जवळ होते सेव्य करी त्यांचा दुःख झाले अंतरी. शोक करीती नाना परी तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त दुःख करुनी आक्रंदत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रचा. असो स्वामीच्या अनंतलीला जना सन्मार्ग दाविला. उद्धरिले जडमुडाला तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्रत्री प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत गांभीर माझारी जन्म माझा झालासे. तेथेची बाळपण गेले आता कोपरली सेने केले. उपशिक्षण पद मिळाले विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्याचे शंकरशेठ. त्याचे स्नेह झाला निकट आश्रयदाते ते माझे. त्यांचे स्वामी चरणी भक्ती भावार्थ पूजन करती. दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाचे. ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्यसिद्धी अर्थ देवतास्त्वन. आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केले. श्री गुरु कर्दळी वनातून आले स्वामी रूप प्रकटले. भुरुई प्रकाश झाले हे कथन. द्वितीय अध्याय तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला. तेथेच महिमा वर्णिला. तृतीयाध्यायी निश्चय स्वामीचा करावया छळ आले 2 संन्यासी कल. तोची व्रत सकळ 4थ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने नावया स्वामीसी. पाठविले कारभारासी 5वात ते कथा. यशवंतराव सरदार त्यासी 10वीला चमत्कार. त्यासी व्रत समग्र 6व्यात वर्णिले. विष्णू व ब्रह्मचारी त्याची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणी प्रकारे ती 7व्यात सांगितले. शंकर नामे एक ग्रस्त होता ब्रह्म संबंधे ग्रस्त. त्यासी केले दुःखमुक्त 8व्यात ते कथा. खर्चून द्रव्यभूत त्याने बांधिला सुंदर मठ. ते स्वर्ण समस्त 9व्यात केलेसे चिदंबर. दीक्षितांचे व्रत वर्णिले 10माध्यात ते ऐकून पुनित श्रोते होते सत्यचे. 11वा आणि 12वा तेच अध्याय 13वा. बाळप्पाचा इतिहास भरवा त्या माझी निरूपला. भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन. तो 14 अध्याय पूर्ण. सत्तारक भाविक बसप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत. त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णे.
हरिभाऊ मराठे ग्रस्त कैसे झाले स्वामी भक्त 16-17 यात निश्चित व्रत त्याचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागले भजन छंदू. जो दादाबुवा प्रसिद्ध 18व्यात व्रत त्याचे. वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्याचे व्रत वर्णिले 19व्यात. सारांशरूप सत्य ते. एक ग्रस्त निर्धन त्याचे आले भाग्यपूर्ण. त्याची केले न वर्णन 20व्यात निर्धारे. स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविव्रत निवेदले पूर्ण केले स्वामीचरित. शके 1819 वसंत ऋतू चैत्रमास. गुरुवार वद्य त्रयोदशीत पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नावे माझे पिता पार्वती माता पतिव्रता. वंदुनी त्या उभयता ग्रंथ समाप्त केला असे. स्वामींनी दिला हा वर जो भावी वाचिले हे चरित्र. त्याचे आयुर आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती. भवसागर तरुणी अंती मोक्षपद मिळवत्या. अंगी सर्वदा विनय वसो वर्ता अभिमान तो नसो. सर्व विद्या सारग वसो भक्त श्रेष्ठ लागोनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला जी प्रसिद्धीसी आणिला. त्यासी रक्षा वेदयाळा कृपा घना समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसमे वेचून. सुंदर माळ करून आला घेऊन विष्णू कवी. आपुला कंठी तत्काळ घालून चरणी ठेविला भाळ. सदोदित याचा प्रतिपाळ करावा बाळा आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत भाविक भक्त. 21वा अध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम. श्री स्वामी समर्थ.